आणि या घडीची एक ताजी अपडेट समोर येते म्हणजे सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांना पत्र लिहिलेलं आहे। सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डांना पत्र लिहिलं आहे। शिक्षण मंत्र्यांच्या उत्तरदायित्वावर संसदेत चर्चा व्हावी अशी विनंती वांगचुक यांनी या पत्रात केली आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तसंच विद्यार्थ्यांवर कारवाई न करण्याची विनंती वांगचुक यांनी केलेली आहे। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात। राम, या पत्रामध्ये अनेक मागण्या करण्यात आलेल्या आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे? खरं तर सोनम वांगचुक हे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि हॉस्पिटलमधून त्या सर्व परिस्थितीवर लक्ष देऊन आहेत आणि त्यावेळेसच जे.पी. नड्डा यांनी त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की जे विद्यार्थ्यांना पकडण्यात आलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करू नये आणि त्याचबरोबर ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत तर ते गुन्हे सुद्धा मागे घ्यावे। या विद्यार्थ्यांना कोणतीही मारहाण करू नये, पोलिसांकडून संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भातचा, तर त्या संदर्भामध्ये नीटच्या पूर्ण जी अव्यवस्था झालेली आहे तर त्यावर गदारोळ कारभारावर गोंधळावर जे आहे ना ती चर्चा व्हावी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सुद्धा चर्चा केली जावी असे 4 मुद्दे त्यांनी मांडण्यात आलेले आहेत आणि संसदेमध्ये ही चर्चा हवी असं सुद्धा ते म्हटलेले आहे। त्यामुळे एकीकडे सरकार जे आहे ते चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जाते आणि त्यामुळे आता इथून पुढे सुद्धा चर्चा करावी। परंतु सोनम वांगचुक यांनी ठोसपणे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासंदर्भामध्ये चर्चा करावी असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे एक जी मागणी बहुतेकी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, त्यांचा राजीनामाच घ्यायला पाहिजे, परंतु वांगचुक यांचं म्हणणं आहे की त्याच्यावर चर्चा करावी आणि चर्चेअंती त्याच्यावर निर्णय घ्यावा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद राम, दिलेल्या अपडेट्सबद्दल। वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांना एक पत्र लिहिलेलं आहे। त्याचबरोबर पेपरफुटी संदर्भात शिक्षण मंत्र्यांच्या उत्तरदायित्वावर संसदेत चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केलेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेऊन विद्यार्थ्यांवर कारवाई न करण्याची विनंती सुद्धा त्यांनी या पत्राद्वारे सरकारला केली आहे।